नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता तुम्ही म्हणाल झाऱ्यावरती बेसन पीठ टाकून हे कुठली रेसिपी, पण ही रेसिपी ना पाहिल्यानंतर केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। थोडक्यात तुम्हाला अंदाज सुद्धा आला असेल आजची रेसिपी कुठली असेल, पण व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ। तर मी ना हे घरीच बेसनचं पीठ करून घेतलेलं आहे। तर आता आपण आज ना वजनी प्रमाण पण पाहणार आहोत आणि कपाचं प्रमाण सुद्धा पाहणार आहोत, म्हणजे कसं तुमचं प्रमाण ना अजिबात बिघडायला नको। आता बघा इथं वजन करून पाहिलं तर आपण ना पाव किलो प्रमाणामध्ये करणार आहोत। तर 250 ग्रॅम इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि कपाने मोजून घेतलं तर 3 कप इतकं हे बेसनचं पीठ आहे। बेसनचं पीठ जरी घरी केलेलं असलं ना, घरी म्हणजे 1 किलो चणा डाळ आणून छान निवडून घेतली, थोडीशी उन्हामध्ये सुकून घेतली आणि घरीच घरघंटीवरती दळण करून घेतलं। म्हणजे घरी बेसन पीठ केल्यामुळे ना ते ओरिजिनल असतं आणि शिवाय ना भरपूर असं बेसन पीठ सुद्धा होतं बरं का घरी केल्यामुळे। आता बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतात ना त्याच्यामुळे। तुम्ही कुठल्याही गिरणीतनं चणा डाळ दळून आणलात तरी सुद्धा चालेल, अगदी बेसन पीठ वापरलात तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। आता बघा जे सर्व बेसन पीठ होतं का नाही ते सर्व इथं चाळून घेतलेलं आहे। मस्त छान प्रकारे आपल्या इथं बेसन तयार झालेलं आहे, म्हणजे चाळून म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात होत नाहीत चाळून घेतल्यामुळे। आता थोडंसं एक चिमूटभर इतका पिवळा रंग वापरूयात, अगदी नाही वापरलात तरी सुद्धा चालेल। कुठलाही पदार्थ वांजा करू नये असं म्हणतात, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालूयात आणि सर्व हे मिसळून घेऊयात। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। पाण्याचं सुद्धा तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे, म्हणजे तुमचं ना प्रमाण अजिबात बिघडायला नको। सुरुवातीला बघा 1 कप इतकं पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात, म्हणजे कशा गुठळ्या होणार नाहीत। तुम्हाला अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा। आता बघा लवकरच दिवाळी येत आहे, मग दिवाळी स्पेशल ना आज आपण बुंदीचे लाडू करणार आहोत, तेही अचूक पद्धतीत, म्हणजे लाडू बिघडू नये ह्याच्यासाठी तुम्हाला छान अशा पुढे टिप्स दिलेल्या आहेत। म्हणजे लाडू पहिल्यांदा करायला घेतलात तरी सुद्धा परफेक्टच जमणार, अजिबात न बिघडता। 1 कप सुरुवातीला पाणी वापरलेलं आहे, पुन्हा 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं पण थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे। आता बघा एकदम पीठ आपल्याला पातळ करायचं नाही, असं घट्ट ठेवायचं आणि छान फेटून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या जेवढ्या असेल तेवढ्या मोडून घ्यायच्या। बेसनला पाणी कमी लागतं त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं, जास्त पातळ सुद्धा आपल्याला हे बेसनचं पीठ करायचं नाही, कारण सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। घेतलेलं प्रमाण जे होतं ना त्याच्यामध्ये बघा बरोबर ना 1.5 कप इतकं आपल्याला पाणी लागलेलं आहे। आपण बेसनचं पीठ 3 कप घेतलं होतं, त्याच्या निम्मे इतकं आपल्याला पाणी लागलेलं आहे। तुम्हाला एखादा 2 चमचा इकडे तिकडे होऊ शकतं, पण तुम्हाला बघा ह्या टाईपचं हे बॅटर करून घ्यायचं आहे। जी पळी घ्यायची आहे आणि छान बघा एकसारखं असं मिश्रण पडायला हवं आणि पळीच्या पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही लाईन मारलात ना तर ती लगेच नाही मुजली पाहिजे, इतपत मिश्रण ठेवायचं। आता बुंदीचे लाडू करत आहोत, तुम्हाला झाऱ्याने सुद्धा करून दाखवणार आहे आणि ह्या बुंदीचे साच्याने सुद्धा करून दाखवणार आहे। आता झाऱ्याने दाखवते तुम्हाला आपलं हे मिश्रण परफेक्ट झालं का नाही कसं ओळखायचं माहिती आहे का। बघा झाऱ्यावरती हे मिश्रण ह्या पद्धतीने घालून बघायचं, बघा खाली बुंदी छान टपटप पटकन पडली जाते, म्हणजे बॅटर आपलं अगदी बरोबर आहे। पण जर तुमचं असं बॅटर पटपट पडत नसेल तर साधारण 1 ते 2 चमचा इतकंच ह्याच्यामध्ये पाणी घाला, म्हणजे कसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होईल आणि हे इथं तुमची बुंदी छान प्रकारे पडेल। आणि जर बेसन सलग पडतंय, म्हणजे ठिपके ठिपके बुंदी बुंदी असं पडत नाही, मग काय करायचं आणखीन 1-2 चमचे इतकं बेसनचं पीठ घालून त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं मिश्रण छान प्रकारे तयार होईल। आता चला बुंदीसाठी बघा गॅसवरती का नाही अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं। झारा छान असा आपली कढई आहे ना त्याच्या मधोमध धरायचा आहे आणि दुसऱ्या पळीने आपल्याला मिश्रण सोडायचं आहे। कुणाचीही न मदत घेता बघू शकता इथं कुठेही व्हिडिओ तुम्हाला स्किप करून दाखवलेला नाही, छान असा सविस्तर दाखवलेला आहे, म्हणजे बघितलं तुमच्या पुढेच इथं बुंदी छान प्रकारे पडते। बुंदी टाकत असताना तेलामध्ये ना गॅस आपल्याला सुरुवातीला फास्ट ठेवायचा आहे आणि आता आपण गॅस बारीक ठेवून ना थोडीशी आपण तळून घेणार आहोत 1 अर्धा मिनिटासाठी। बुंदी जास्त कडक तळायची नाही, नाहीतर पाक जास्त लागतो, मग लाडू आपल्याला पाहिजे तसे वळता येत नाहीत म्हणून। पण बुंदी कच्ची सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर लाडू ना जास्त दिवस टिकत नाहीत, लगेच लाडूला बुरशी येते आणि लाडू आपले खराब होतात। बघा छान प्रकारे झाऱ्यावरती आपण साचा न वापरता इथं बुंदी झालेली आहे, अगदी मस्त गोल करकरीत झाली। ही तळलेली बुंदी का नाही खाली एखाद्या अशा चाळणीवरती काढायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल। आता दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे बघा, तो झारा जो असतो ना तो आपल्याला पुन्हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मगच अगोदर कशी बुंदी पाडली का नाही तशी पाडून घेणार आहोत। ह्याचं कारण अगोदर आपण बुंदी पाडल्यामुळे ना ह्याला मिश्रण जे असतं ना बेसनचं ते चिटकलेलं असतं पाठीमागच्या बाजूने, मग गोल गरगरीत बुंदी पडत नाही, त्यामुळे ही सुद्धा टिप्स खूप महत्त्वाची आहे।
बघा दुसरी बॅचसुद्धा छान प्रकारे तळून झाले. हे झाले तुम्हाला झाऱ्याने बुंदी कशी पाडायची ते दाखवलं. आता ना आपण ह्या बुंदीच्या साच्याने बुंदी कशी पडते ते सुद्धा दाखवते. हे बुंदीचा साचा आहे ना तो 2 नंबरच आहे. 1 नंबर बुंदीचा साचा तो वेगळा असतो, जेणे की आपण त्यांना मोतीचूर लाडू करण्यासाठी छोटी छोटी बारीक बुंदी पाडतो बघा, तो साचा असतो. आता बघा ह्या साच्याने सुद्धा सेम पद्धतीत बुंदी पाडायची आहे. साचा असा कढईवरती धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पळीने घेऊन मिश्रण मध्यभागी सोडायचं आहे. काहीच आपल्याला त्रास होत नाही, सहजपणे पटपट आपली बुंदी पडली जाते. आता सेम पद्धत हा झारा बघा मी पुन्हा धुवून घेतलेला आहे आणि मग बुंदी पाडत आहे. म्हणजे छान गोल गरगरीतच आपली बुंदी पडणार आहे. जर तुम्ही साचा न धुता तसाच रिपीट वापरला तर पाठीमागच्या बाजूला ना हे बेसनचं मिश्रण चिटकून तुमची पाहिजे तशी बुंदी होणार नाही. म्हणून बघा अगदी छान हिथं आपली ही सुद्धा बुंदी होते. पण आता दोन्हीतला फरक तुम्हाला सांगायला गेलं तर झाऱ्याने जरा बुंदी पाडायला वेळ लागतो आणि आपल्या ह्या साच्याने ना एका वेळेस भरपूर अशी बुंदी पडते बघा. फक्त इथं एक टिप्स महत्त्वाची ती म्हणजे काय माहिती आहे का, ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बुंदी तेलामध्ये सोडणार आहात त्यावेळेस गॅस हा फास्ट ठेवायचा आहे. गॅस कमी करून जर तुम्ही बुंदी तेलामध्ये सोडला तर त्याचा लगदा होईल, सुटसुटीत बुंदी आपली मोकळी होणार नाही. आता तेल बघा अजिबात तेलकट आपली बुंदी झालेली नाही. जेवढं तेल कढईमध्ये होतं त्याच्यातलं थोडंसंच तेल आपलं संपलेलं आहे. अगदी कढईमध्ये सुद्धा जरासुद्धा तेल उरलेलं नाही, म्हणजे आपली बुंदी ही तेलकट झालेली नाही. आता आपण पाक करणार आहोत. पाकासाठी बघा साखरसुद्धा आपण मोजून घेणार आहोत. बेसनचं पीठ हे आपण 250 ग्रॅम घेतलं होतं, म्हणजेच पाव किलो. त्याच्यासाठी 200 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे बघा. आता गॅसवरती कढई ठेवून घेतलेली साखर घातली आणि 1 कप साखरसाठी ना 1/4 कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि 1 तारी आपण पाक करून घेणार आहोत. गॅस इथं मध्यम ठेवलेला आहे. पाक सतत हलवत राहायचा म्हणजे ना लगेच आपला पाक येतो. आता मात्र इथं तुमचा पाक परफेक्ट झाला पाहिजे बरं का, तरच लाडू वळायला येतील. पाक जर तुमचा पुढे गेला ना तर लाडू बांधायला येणार नाहीत, लाडूच्या वरती साखर होते. आणि जर पाक कच्चा राहिला तर आपली बुंदी मोकळी होते, लाडूला आकार देता येत नाही. त्याच्यामुळे ह्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायच्या. आता पाक आला का नाही कसं ओळखायचं माहिती आहे का, बघा ताटावरती थोडंसं हे मिश्रण घेऊन ना आपला पाक घेऊन थंड करून घ्यायचा आणि दोन्ही बोटाच्या मध्ये ना आपल्याला चेक करायचं आहे. पाक आलेला नव्हता म्हणून आणखीन एक 2 ते 3 मिनटं शिजवून घेतला. बघा शेवटी ना तार बनली जाते. ही एक पद्धत पाक ओळखायची. आणि आता ही दुसरी पद्धत, ताटाच्या वरती मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही बोटाच्या मध्ये बघा तार बनली जाते आणि ती तुटली सुद्धा जाते. त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा, पाक पुढे जाऊ द्यायचा नाही. आता थोडंसं ह्याच्यामध्ये 4 ते 5 इतके लिंबाचे रसाचे थेंब घालणार आहोत, म्हणजे ना आपला जो लाडू असतो ना बुंदीच्या त्याच्यावरती साखर तयार होत नाही म्हणून. आता वेलची पूड थोडीशी घालून घेऊयात, हे मिसळून घेऊयात आणि आपली जी बुंदी होती ना ती घालून घेणार आहोत. पाक आल्या गॅस मात्र लगेच बंद करायचा आहे बरं का. संपूर्ण बुंदी इथं आपण घालून घेणार आहोत, कारण घेतलेल्या बुंदीसाठी जे आपण पाकाचं प्रमाण होतं ते अगदी बरोबर होतं. त्याच्यामुळे सगळी बुंदी एका वेळेस घालून छान प्रकारे मिसळून घेणार आहोत. तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त प्रमाण जर घेऊन करत असाल, अर्धा किलो 1 किलो, तर हेच प्रमाण तुम्हाला फॉलो करायचं आहे. फक्त इथं सांगितलेल्या टिप्स लक्षात घ्या, म्हणजे तुमचे अजिबात बुंदीचे लाडू बिघडणार नाहीत. आता सर्व छान प्रकारे आता मिसळून झालं की आपल्याला बघा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक आपण 20 मिनटं असंच ठेवणार आहोत. म्हणजे आपली जी बुंदी आहे ना ती छान प्रकारे पाक शोषून घेते बरं का. त्यामुळे आपले लाडू जे आहेत ना छान रसरशीत होतात, आतपर्यंत पाक गेलेला असतो. त्यामुळे ना असं एक 15 ते 20 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. मात्र हे थंडसुद्धा करून घ्यायचं नाही बरं का. जर थंड केलात ना आणि नंतर लाडू बांधायला गेलात तर लाडूसुद्धा बांधायला येणार नाहीत. त्याच्यामुळे कोमट असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहेत. आता बघा थोडेसे नाही तर काजू आणि बदामाचे काप घालते. बुंदीच्या लाडूमध्ये शक्यतो करून ना मगज बी घालतात बघा, जे भोपळ्याचे बी असतात ना ते तुम्हाला काय करायचे, थोडंसं तुपावरती परतून घ्यायचे ते मगज बी आणि मगच ह्याच्यामध्ये घालायचे आहेत बरं का, म्हणजे चव छान लागते. बुंदी बघा किती छान नरम झाले आणि रसरशीत झाले बघा. इथं तुम्हाला दाखवली सुद्धा, म्हणजे आतपर्यंत रस पिलेला आहे. आता आपण हे ना लाडू वळून घेणार आहोत. कोमट असतानाच लाडू वळायचं, पूर्णपणे हे थंड झालेलं नाही, कारण आपण झाकून ठेवलं होतं का नाही म्हणून. आता छान तुम्हाला ज्या आकारामध्ये लाडू हवे त्या आकारामध्ये वळून घेऊ शकता, म्हणजे छोटे मोठे. आणि बघा अगदी सहज लाडू वळायला येतात, कोणाचीही मदत न घेता अगदी तुम्ही लाडू करू शकता. दिवाळी विशेष आज आपण बुंदीचे लाडू केले, पण आता दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत दिवाळी विशेष. जसं की बिनपाकाचे रवा लाडू, त्याचबरोबर शेवचे लाडू आहेत, खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी, भाजणीची चकली, ह्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका.
बघा आपण थोडासा बेसनमध्ये रंग वापरल्यामुळे छान पिवळे धमक असे आपले लाडू झाले। मला जर आणखीन ह्या बुंदीमध्ये रंग वापरायचा असेल ना खाण्याचा, जसा की लाल, हिरवा, तशी बुंदी पाडून लाडू बांधला तरीसुद्धा चालतील। बघा मी माझ्या वतीने खूप सारा प्रयत्न करून बुंदीचे लाडू ह्याचा परफेक्ट व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे। म्हणजे कसं तुमचं प्रमाण अजिबात चुकायला नको म्हणून कपाचं वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे लाडू पहिल्यांदा करायला घेतलात तरीसुद्धा छान प्रकारे जमतील। आता बघा लाडू वरून तर बघितलात, आता तुम्हाला मोडून दाखवते। वाव, बघू शकता अगदी मऊसूत छान आपले लाडू तयार झालेत। व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी। मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल। चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।